आषाढी वारीनिमित्त आता जवळपास वारकरी संप्रदाय पूर्णपणे आता पंढरीकडे निघालेला आहे। महाराष्ट्रातील अनेक पालख्या या सगळ्या पंढरीच्या दिशेने रामकृष्ण हरी विठुरायांचा गजर करत हे आता निघालेले आहे। त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात देखील पालख्या येताना पाहायला मिळत आहेत। संत मुक्ताबाईंची पालखी देखील आता बीड जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे। आपण पाहू शकतात या पालखीसाठी बीडमध्ये मोठे स्वागत या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते। जवळपास शेणाचा सडा, त्याचबरोबर रांगोळ्या, त्याचबरोबर पूर्ण जी जनता आहे, जे भाविक आहेत या पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर आपण माझ्या पाठीमागं पाहू शकतो की जिल्हा प्रशासनाने मोठी काळजी या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आहे। आणि या काळजीमुळं जे वारकरी आहेत जे चालत जाणार आहेत ते वारकऱ्यांसाठी सुविधा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। मुक्ताबाईंचं दर्शन प्रत्येक नागरिकांना करता यावं या ठिकाणी तशी सोय पोलीस प्रशासनाने केलेली आहे। कालच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी याचा आढावा घेतलेला होता। आणि आता हा जो सुभाष रोड आहे या ठिकाणी पूर्णपणे जी पालखी आहे ती हनुमान मंदिरापर्यंत जाणार आहे आणि याचं स्वागत हे मोठ्या जल्लोषात केलेलं पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही पालखीचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। ढोल ताशांच्या गजरात या पालखीचं या ठिकाणी स्वागत करताना पाहायला मिळतं। या ठिकाणी अनेक भाविक जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांसाठी जे काही त्यांना जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या वाटपासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। जवळपास बीडच्या कॉर्नरपासून महालक्ष्मी चौकापासून ते बीडच्या जे माळवे चौक आहे या ठिकाणी जे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरामध्ये आजचा या मुक्ताबाईंच्या पालखीचा मुक्काम असतो। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मोठं उभं रिंगण या ठिकाणी खेळलं जातं आणि त्यानंतर बीडमध्येच बालाजी मंदिरामध्ये या पालखीचा दुसरा मुक्काम होतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही पालखी पंढरीकडे प्रस्थान करते। महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित, बीड।